औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर आता एनआयएचं दिल्लीचे एक पथक संभाजीनगरात दाखल झालंय अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। नागपुरातील झालेल्या तणावपूर्व खरतर परिस्थितीनंतर मराठवाड्यातही ती चिन्ह निर्माण होण्याची शंका आहे। जालना, नांदेड, परभणी या ठिकाणी देखील पथक गेलं असून संशयित हालचालींवर लक्ष ठेवत आहे। यासाठी एटीएसच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर एनआयएचं एक पथक खरतर दिल्लीहून आता छत्रपती संभाजीनगरात दाखल झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन बडे आणि ज्ञानेश्वर पवार या क्षणाला खरतर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मी सचिन यांच्याकडे सर्वात आधी जाईन। सचिन, काय अधिकची माहिती आहे? खरतर आता संभाजीनगरात हे पथक दाखल झालेलं आहे औरंगजेब कबर या वादाच्या पार्श्वभूमीवर अधिकची माहिती काय सचिन? राष्ट्रीय तपास यंत्रणा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेली आहे। दिल्लीवरून हे पथक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलं, त्यानंतर ते खुलताबाद येथे गेलेलं आहे। खुलताबाद परिसरातील कबर परिसरातील जी पाहणी आहे ती केल्याच्या नंतर जो काही एक संशय बळावतोय तो म्हणजे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, वाद निर्माण होऊ शकतो आणि याचे पडसाद नंतर मग राज्यातही निर्माण होऊ शकतात, पाहायला मिळू शकतात। हा वादच निर्माण होऊ नये किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून एनआयएचं पथक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या ठिकाणी आलं। वेरूळ म्हणजे या ठिकाणी वेरूळ परिसर असेल, पर्यटन स्थळ असतील, या पर्यटन स्थळांवर याचा परिणाम होऊ शकतो। महत्त्वाचं म्हणजे जी कबर परिसर आहे त्या कबर परिसरामध्ये पाहणी करत आहे आणि पाहणी केल्याच्या नंतर अनुचित प्रकार घडू नये, वाद निर्माण होऊ नये आणि त्यासोबतच अनुचित प्रकार घडत असताना याचा परिणाम मराठवाड्यावर होऊ शकतो। त्यामुळं जालना, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील काही ठिकाणी हे पथक देखील गेलेलं आहे। एटीएसच्या माध्यमातून का होईना या ठिकाणी काही अधिकाऱ्यांची मदत देखील घेतली जात आहे आणि हे पथक पूर्ण पाहणी करूनच आता पुढील पाऊल जे आहे ते उचलणार आहे। आणि हे पथक एवढंच नाही तर नागपूर या ठिकाणी झालेल्या घटनेच्या माहितीचा सुद्धा आढावा जो आहे तो घेत आहे। कारण जी कबर आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या ठिकाणी आहे। मात्र या वादाचा पडसाद राज्यातील काही ठिकाणी पाहायला मिळाला। नागपूरमध्ये परिस्थिती जी होती ती आटोक्याबाहेर काही वेळापुरती गेलेली होती, मात्र पोलिसांनी नंतर ती परिस्थिती आटोक्यात आणली। मात्र हा वाद जिथून उभळलेला आहे किंवा जे कारण आहे ते म्हणजे औरंगजेबची कबर आणि या कबर परिसरामध्ये हे पथक पाहणी करते। बारकाईने प्रत्येक गोष्टीची पाहणी केल्याच्या नंतर या परिसरामध्ये औरंगजेबच्या कबरीला सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। मग ती पोलिसांची असेल, राज्य राखीव पोलीस दल असेल, होमगार्ड असतील, भारतीय पुरातत्व विभाग असेल, तर यांनी या ठिकाणी पहारा म्हणा किंवा खडा पहारा या ठिकाणी दिलेला आहे। पत्रे जे आहेत ते कबर परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच सुरक्षा ताराही लावण्यात आलेली आहे। आणि हे एटीएस जे आहे म्हणा किंवा एनआयए जे आहे हे पाहणी करतंय आणि बारकाईने पाहणी करून या ठिकाणी हा अहवाल जो आहे तो दिला जाणार आहे आणि राज्य सरकार जो आहे तो सुद्धा अहवाल या ठिकाणी समोर मांडू शकतो। निश्चित, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नागपूरहून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार देखील जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, तुमच्याकडे येईन मी। नागपुरात जो काही हिंसाचार झाला आणि त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, सद्य परिस्थिती काय आहे नागपुरात ज्ञानेश्वर? अगदी सोमवारी आपण जर पाहिलं तर नागपूरच्या बहाल परिसरामध्ये जे आहे तो हिंसाचाराची घटना घडली, त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते त्या ठिकाणी पूर्णतः सद्यस्थितीमध्ये परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं आहे। काही ठिकाणी जे आहे ते 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील संचारबंदी उठवलेली आहे, मात्र काही ठिकाणी अद्यापही जे आहे ते संचारबंदी कायम आहे। त्याचकरता आणि एकूणच नागपूरमध्ये जो काही घटनाक्रम घडला होता त्याचे काही धागेदोरे दहशतवादी संघटनेशी किंवा बांगलादेशची काही कनेक्शन आहे का असा संशय आहे तो सायबर पोलिसांनी व्यक्त केला होता आणि सोबतच हा पूर्वनियोजित कट होता का असं मुख्यमंत्र्यांनी खुद्द जे आहे ते विधानसभेत देखील बोलून दाखवलं। त्याच अनुषंगाने आता एनआयएचं पथक आणि जे आहे ते नागपूरमध्ये दाखल झालं आहे। नागपूर पोलिसांचा जो तपास या ठिकाणी सुरूच आहे, मात्र एनआयएचं देखील जे तपास जे आहे ते स्वतंत्रपणे या ठिकाणी सुरू राहणार आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर नागपूरमध्ये जो काही घटनाक्रम घडला त्या घटनाक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते व्हिडिओज जे आहे ते समाज माध्यमातून जे आहे ते पोलिसांच्या हाती लागले आहे। सोबतच काही पेजेस असे होते ज्यावरती चिथावणीखोर असे वक्तव्य जे आहे ते त्या सोशल मीडिया पेजेसवरून करण्यात आले होते। सोबतच व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या ग्रुपच्या माध्यमातून देखील जे काही चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आले होते। त्यानंतर जे आहे ते नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आणि एकूणच महाल परिसरामध्ये ज्या ठिकाणी हिंसाचार घडला त्यापासून 1 ते 1.5 किमी अंतरावर जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे आहे ते मुख्यालय आहे। त्यामुळे हा पूर्वनियोजित कट होता का, यासोबत काही दहशतवादी संघटनेचा संबंध आहे का आणि सोबतच बांगलादेशचे बांगलादेश संबंधित काही संशयित जे काही डिजिटली पुरावे सायबर पोलिसांच्या हाती लागले त्यामध्ये
म्हणजे बांगलादेशचा काही यामध्ये संबंध आहे का या प्रकरणाशी, याचा देखील एकूणच तपास जे आहे ते आता याच्या माध्यमातून एकूणच केला जाणार आहे. त्यासाठी त्याचं पथक जे आहे ते आता सध्या नागपूरमध्ये दाखल झालं आहे. नागपूर पोलिसांचा तपास तर सुरूच आहे, मात्र स्वतंत्र तपास जे आहे ते याचं देखील या ठिकाणी सुरू राहणार आहे. निश्चित आता आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून देखील आता तपास जो आहे तो NIA च्या वतीने करण्यात येणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.